हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण खूपच हेल्दी असा इडलीचा प्रकार पाहणार आहोत. त्यासाठी बघा मी इडलीचं पीठ रात्रीच काल भिजवून रात्रीच बारीक केलं होतं. सकाळी आपण बघू शकता छान असं किती छान असं फुललं आहे. इडलीच्या पिठाची म्हणजे फुलण्याची सिक्रेट रेसिपी आहे. इडलीच्या रेसिपीमध्ये आपण चॅनलला व्हिजिट देऊन पाहू शकता की एवढं छान असं आपलं जे इडलीचं बॅटर आहे ते कसं फुलतं. छान असं तयार झालं. त्यानंतर आपण भांड्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर चिरून घेणार आहोत. त्यामध्ये हिरवी मिरची घालून घेणार आहोत आणि ते आपण थोडंसं पाणी घालून बारीक करून घेणार आहोत सुरुवातीला, म्हणजे कोथिंबीर अगोदर बारीक होईल. थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. आणि आपण मिक्सरला ते छान असं कढीपत्ता घालून फिरवून घेणार आहोत. तुमच्याकडे ताजा कढीपत्ता असेल तर तुम्ही ते वापर करू शकता. खूप छान अशी हेल्दी रेसिपी आहे बघा. मुलांना खूपच आवडेल. अशा प्रकारे एकदा करून बघा. त्यानंतर आपण वाटाणा घेतला आहे हिरवा 1 वाटी, लसूण टाकला आहे, हिरवी मिरची आणि जिरे टाकून छान असं पुन्हा आपण हे बघा अशा प्रकारे फिरवून घेतलं आहे बघा. त्यानंतर आपण एका वाटीमध्ये ते काढून घेतलं आणि आपण जे इडलीचं जे बॅटर तयार केलं होतं ते त्यामध्ये आपण ट्रान्सफर करणार आहोत. म्हणजे आपली खूप छान हेल्दी अशी वाटाण्याची इडली तयार होणार आहे. मुलांना खूपच आवडेल. व्हिडिओ कुठे स्किप करू नका मैत्रिणींनो, पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि युनिक रेसिपी तयार झाली आहे बघा. हे बघा आपलं मिश्रण छान तयार झालं आहे. मी इडलीच्या पिठामध्ये अगोदरच मीठ घातलं होतं, त्यामुळे मीठ घातलं नाही, दाखवलं नाही मी घातलेलं. त्यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच गाजर चिरून घेणार आहोत आणि बीटरूट बघा अशा प्रकारे आपण पाव बीटरूट अशा प्रकारे चिरून घेणार आहोत. खूपच हेल्दी असा कलरफुल नाश्ता मुलांसाठी तयार होईल. त्यानंतर आपण अशा प्रकारे थोडंसं पाणी घालून मिश्रण तयार केलं बघू शकता. आणि जे आपण इडलीचं बॅटर होतं ते आपण त्या वाटीमध्ये ट्रान्सफर करणार आहोत, जेणेकरून कलरफुल इडली मुलांसाठी खायला मिळेल. मुलं खूपच आवडीने खातील बघा. काय होतं, मुलं बीट म्हणा, गाजर म्हणा, मोठी मुलंच नाही मोठी माणसं पण खायचा कंटाळा करतात. महत्त्वाचं सांगू का, मलाच कंटाळा येतो खायचा. हे बघा अशा प्रकारे आपण छान त्याचं मिश्रण तयार करून घेतलं आहे बघा. कलरफुल इडली तयार आपली होत आहे मैत्रिणींनो. चॅनलला आपण अजूनही माझ्या व्हिजिट दिली नसेल तर व्हिजिट द्यायची आहे. छान छान अशा युनिक रेसिपी पाहायच्या आहे. आपलं बॅटर तयार झालं आहे. इडलीच्या पात्राला आपण आधीच पाणी घालून लिंबू घालून पाणी उकळून घेतलं. त्यानंतर आपण तेल लावून अशा प्रकारे आपण गाजर आणि बीटाचं त्यामध्ये ट्रान्सफर केलं. त्यानंतर आपण जे वाटाणा आहे त्याचं ताटली भरून ती ठेवली आहे आणि नंतर पांढरं जे बॅटर आहे ते आपण त्यामध्ये घालून घेतलं आहे. 15 मिनटासाठी आपण छान असं झाकून ठेवून मध्यम गॅसवर इडली छान अशी शिजवून घेणार आहोत. खूपच टेस्टी आणि सुंदर अशी आपली इडलीची रेसिपी 15 मिनटानंतर बघू शकता आपण किती छान आपल्या इडल्या फुलल्या आहेत. आणि आपण त्या काढून घेणार आहोत आणि थंड झाल्यानंतर आपण त्या इडल्या काढणार आहोत, कारण गरम गरम इडली लगेच निघत नाही. हे बघा अशा प्रकारे बघा किती छान रंग आला आहे ह्या वाटाण्याची. आणि ही आपली गाजर आणि बीटाची इडली बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी होतात बघा. अशा प्रकारे एकदा खरंच करून बघा. थंड झाल्यानंतर मी काढून घेतले आहेत आणि तुम्हाला मी सर्व करून दाखवते. ही बघा गाजर बीटाची इडली किती सुंदर रंग आला आहे. मुलांना खूपच आवडेल. अशा प्रकारे एकदा करून बघा. त्यानंतर आपण पांढरी इडली आहे ती ठेवली आहे बघा. आणि नंतर आपण जी वाटाण्याची इडली आहे ती ठेवणार आहोत. खूपच सुंदर युनिक रेसिपी आहे मैत्रिणींनो. एकदा करून बघा आणि केल्यानंतर तुमच्या घरातल्या मंडळींना आवडली की नाही हे कमेंट करून सांगायला विसरायचं नाही. आणि माझा व्हिडिओ आपण कुठून पाहता त्याचं पण आपण कमेंट करायची आहे, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ कोण कोण कुठे कुठे पाहतात. आपण इथे ओल्या नारळाची चटणीबरोबर छान असं सर्व करणार आहोत.
पण जी वाटाण्याची इडली आहे ती तर तुम्ही अशीच खाऊ शकता, कारण त्यामध्ये आपण हिरवी मिरची, जिरे, लसूण घातलं आहे, त्यामुळे ती खूपच टेस्टी लागणार आहे. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली इन्स्टंट म्हणा की टेस्टी अशी इडलीची रेसिपी. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. बाय बाय.